श्री गणेशाय नमः. श्रीपाद श्रीवल्लभ स्वामिन्ये नमः. ओम नमो भगवते श्री गोपाल बाबाय नमः. श्री गोपाल बाबा महाराज आश्रम पिठापूर प्रकाशित श्रीपाद श्रीवल्लभ संपूर्ण चरित्रामृत अध्याय 3. पैणी स्वामींचे दर्शन, कुरवपूर संदर्शन. श्रीपाद श्रीवल्लभ स्मरण महिमा. श्रीपाद श्रीवल्लभांच्या कृपेने मी विचित्रपुराहून निघालो. माझे मन चिदंबर परमेश्वराच्या दर्शनासाठी तळमळत होते. 3 दिवसांचा प्रवास सुखरूप झाला. जेवण सहजगत्या मिळत होते. 4थ्या दिवशी एका ब्राह्मणाच्या घरी भिक्षा मागितली. आतून एक बाई ओरडली, आता जेवण वगैरे काही नाही. मी थोडा वेळ दरवाजाजवळ थांबलो तर घरचा यजमान बाहेर आला व मला म्हणाला, अहो, अतिथी अभाग्यताचे स्वागत करण्याचे भाग्य माझ्या नशिबात नाही. आत्ता ओरडली ती माझी बायको मोठी कजाग आहे. तिला राग आला की ती माझ्या डोक्यावर मडके फोडते व त्याची किंमतही माझ्याकडून वसूल करते. आत्ताच तिने माझ्या डोक्यावर मडके फोडले. त्या मडक्याची किंमत भरून द्यायलाच मी बाहेर जात आहे. खरे तर आमच्या घरात खाण्यापिण्याची काही कमतरता नाही. आत्ता बाहेर गेल्यानंतर कुठे दक्षिणा मिळाली तर ठीक, नाहीतर कुणाकडून तरी उसने घेऊन तिला द्यावे लागतील. बरे, आजकाल मी उसनेही फेडू शकत नाही, कारण मिळालेली दक्षिणा आल्याबरोबर ती हिसकून घेते. त्यामुळे सर्वच जण माझी टिंगल करतात. आत्ता माझी बायको म्हणाली की तुला घेऊन मी बाहेर जावे. तुला जी दानदक्षिणा मिळेल ती घेऊन तिला द्यायची, तरच ती तुला व मला खायला देईल. या गावातील ब्राह्मणांची घरे मला माहिती आहेत. तुम्हाला जेवण व दक्षिणा भरपूर मिळेल, तेव्हा माझ्या बरोबर चला. ते ऐकून मी दिग्मूढच झालो. मी मनात म्हटले, श्रीपाद श्रीवल्लभा, काय ही कठीण परीक्षा. त्या ब्राह्मणासोबत मी निघालो. पण त्या दिवशी त्या गावात कुणीही आम्हाला जेवायला घातलं नाही. दक्षिणा तर दूरच. ब्राह्मण म्हणाला, मी तर कमनशिबी आहेच, पण माझ्या संगतीने तुमचेही नशीब फिरलेले दिसते. तेव्हा मी म्हणालो, अहो, सर्व प्राणीमात्रांच्या खाण्यापिण्याची सोय करण्यास श्री दत्तप्रभू समर्थ आहेत. तेच या कलियुगात श्रीपाद श्रीवल्लभ नावाने कुरवपुरात अवतरले आहेत. मी त्यांच्याच दर्शनासाठी चाललो आहे. त्यांचे नामस्मरण करीत या पिंपळाच्या झाडाखाली बसूया. बाकी त्या दत्तप्रभूंची मर्जी. भुकेने पोटात कावळे कोकलत होते, तरी थकलेल्या आवाजात आम्ही दोघे श्रीपादांचे नामस्मरण करीत होतो. इतक्यात अचानक मागे भेटलेले तेच राजसेवक आमच्या जवळ येऊन म्हणाले, अहो, बरे झाले, भेट झाली. राजाने तुम्हाला घेऊन यायला सांगितले आहे. युवराज बोलावयास लागलेत, तेव्हा आता ताबडतोब आमच्या बरोबर चला. आमची केविलवाणी अवस्था राजसेवकांना सांगणे शक्यच नव्हते, पण मी त्यांना म्हणालो, मी एकटा येऊ शकणार नाही. माझ्या सोबत या ब्राह्मणालाही घेऊन जावे लागेल. हो म्हणून राजसेवकांनी आम्हाला घोड्यावर बसवले व आदरपूर्वक नेऊ लागले. तेव्हा गावातील सर्व लोक आश्चर्याने आमच्याकडे बघतच राहिले. दरबारात पोहोचल्यानंतर राजा म्हणाला, अहो महात्मा, तुम्ही एवढे मोठे पंडित हे कळल्यानंतर देखील मी तुमचा सत्कार केला नाही, तसेच तुम्हाला जाऊ दिले. तुम्ही गेल्यानंतर युवराज बेशुद्ध झाले. उपचारानंतर जागे होताच श्रीपाद श्रीवल्लभ दिगंबरा, श्री दत्तदेवा दिगंबरा असेच बोलू लागले. नंतर युवराजांनी सांगितले की त्यांना अजानुबाहू व अतिशय सुंदर अशा 16 वर्षांच्या यतींचे दर्शन झाले. त्या यतींनी युवराजांच्या मुखात विभूती टाकली. हे यती कोण असतील, कुठे असतात? श्री दत्तप्रभूंचा व या यतींचा काय संबंध? कृपा करून या सर्व गोष्टींचा उलगडा करा. श्रीपादांच्या महिम्याचे मी काय वर्णन करणार? ते साक्षात श्री दत्तप्रभूंचे अवतार आहेत. श्रीकृष्ण अवताराप्रमाणेच त्यांचा हा विशिष्ट अवतार आहे. त्यांच्याबद्दल फारच कमी लोकांना माहिती आहे. त्यांच्या दर्शनासाठी मी कुरवपूरला जाते. मार्गामध्ये पुण्यक्षेत्रांना भेटी देत व पुण्यपुरुषांचे दर्शन घेत चाललो आहे.
असे मी राजाला विनयपूर्वक सांगितले. विचित्रपुरातील पंडित ब्राह्मण देखील या अद्भुत घटनेने चकितच झाले होते. त्यांनी मंडल दीक्षा घेऊन दत्तात्रेयांची सेवा केल्यामुळे राजाला सद्बुद्धी झाली व त्याने ब्राह्मणांना मुक्त केले असे ते ब्राह्मण म्हणू लागले. आम्ही माधव नंबूद्री पादांचे खरोखर फार ऋणी आहोत. त्याने सांगितल्यामुळेच हातून दत्त सेवा घडली व आज हे दिवस दिसत आहेत. राजगुरू म्हणाले, अहो, इतक्या दिवसांनी आम्हाला हे ज्ञान झाले. एरवी शैव वैष्णव शैवांचा द्वेष करत या पापाची आम्ही किती गाठोडी बांधली देव जाणे. पण श्रीपाद श्री वल्लभांच्या कृपेने सर्व काही छान झाले. युवराजांचे मुकेपणही गेले. राजाने सुवर्णदानाने माझा सत्कार केला. आम्ही सगळ्यांचा निरोप घेऊन परत यायला निघालो तर माधव नंबूद्री पण आमच्या बरोबर येण्याचा हट्ट करू लागला. त्याला घेऊन आम्ही तिघेही पुन्हा गावात गेलो. राजाने दिलेले सुवर्ण त्या ब्राह्मणास दिले. त्याने ते आपल्या बायकोला दिले. बायकोच्या बुद्धीत पालट झाला. तिने आम्हाला प्रेमाने जीव घातले व ती पण श्रीपादांची भक्त झाली. तिचा कजागपणा नाहीसा झाला. मी व माधव नंबूद्री चिदंबरमकडे निघालो. नंबूद्री ब्राह्मणांचा इतिहास असा सांगतात की गर्तपुरी म्हणजे गुंटूर मंडलात नंबरू नावाचे एक गाव होते. त्या गावात बरेच वैदिक पंडित राहत होते. मल्याश देशाच्या राजवंशांनी त्या ब्राह्मणांना आपल्या देशात निमंत्रित केले. तेव्हा अनेक वैदिक ब्राह्मण मल्याश देशात गेले व तेथे वेदविद्येचे अध्ययन व अध्यापन करून वेदविद्येचा प्रसार केला. त्यांनाच नंबूद्री ब्राह्मण असे म्हणतात. आदिशंकरांचे पूर्वज पण नंबूर गावचेच होते. नंबूद्री ब्राह्मण आचार व्यवहारात मोठे नियमनिष्ठ आहेत. तसेच मंत्रतंत्र यंत्र विद्येतही फार प्रसिद्ध आहेत. पण माधव नंबूद्री मात्र निरक्षर होते. ब्राह्मणांच्या घरी स्वयंपाक वगैरे करून ते जीवन घालवत असत. पण ते दत्तप्रभूंचे मात्र निस्सीम भक्त होते. श्रीपादांचे नाव ऐकल्यापासून त्यांनाही श्रीपादांच्या दर्शनाची ओढ लागली होती. आम्ही दोघेही चिदंबरम जवळ कुणी सिद्ध योगी राहतात हे ऐकून त्यांच्या दर्शनासाठी त्यांचा शोध घेत निघालो. त्यांचे नाव पळणी स्वामी असून डोंगराळ प्रदेशात एकांतात राहणारे वृद्ध तपस्वी होते. आम्ही दोघे एका गुहेजवळ पोहोचताच पळणी स्वामी तिथूनच म्हणाले, माधव, शंकर दोघेही येत आहेत. केवढे भाग्य. आमची ओळख नसताना आम्हाला नावाने हाक मारणारे हे फार मोठे सिद्ध पुरुष दिसतात असे आम्हाला वाटले. स्वामी म्हणाले, बेटा, श्रीपादांच्या आज्ञेनुसार या देहाचा त्याग करून तरुण देहात प्रवेश करण्याची वेळ आली आहे. सध्या शरीराचे वय 300 वर्षे इतके आहे. हे जीर्ण शरीर सोडून नव्या देहात पुन्हा 300 वर्ष जगण्याची श्रीपादांची आज्ञा आहे. जीवनमुक्तांना देखील श्रीपादांची आज्ञा झाली की पुन्हा यावेच लागते. समस्त सृष्टीला चालवणारा महासंकल्पच श्रीपादांच्या रूपाने अवतरला आहे. त्यांचे अवतरण स्थूल व सूक्ष्म लोकात नेहमीच होत असते. नररूपधारी होऊन येणे ही त्यांचीच इच्छा. त्यांचे अंश अवतार नेहमीच या भूमंडलावर भक्त रक्षणार्थ अवतरत असतात. बेटा शंकरा, विचित्रपुरात तू कणाद महर्षींच्या कण सिद्धांताबद्दल जे सांगितलेस ते पुन्हा सांग ना. कणाद महर्षींचा कण सिद्धांत. मी नम्रपणे सांगितले, स्वामी, मला क्षमा करा. कणाद महर्षींबद्दल किंवा त्यांच्या कण सिद्धांताबद्दल मला फारशी माहिती नाही. तेव्हा प्रेमळपणे पळणी स्वामी बोलू लागले, समस्त सृष्टी परमाणूंनी निर्माण झाली आहे. त्या परमाणूंच्या सूक्ष्म कणांनी बीज उत्पन्न होते. ज्याप्रमाणे सूर्याभोवती ग्रह विशिष्ट कक्षेत फिरत असतात, त्याप्रमाणे स्थूल व सूक्ष्म कण आपल्या केंद्रबिंदूभोवती वेगाने फिरत असतात. त्या सूक्ष्म कणांपेक्षाही सूक्ष्म स्थितीत प्राण्यांचे समस्त भाव उद्वेगाचे स्पंदन होत असते. स्थिर दिसणारी वस्तू प्रत्यक्षात सूक्ष्म रूपाने स्पंदनशीलच असते. चंचलत्व व क्षणोक्षणी बदल हे त्याचे वैशिष्ट्य आहे. या स्पंदनापेक्षाही सूक्ष्म स्थितीत दत्तप्रभूंचे चैतन्य असते. त्यांची कृपा मिळवणे जितके सुलभ साध्य, तितकेच
कष्टदायी पण असते. प्रत्येक कणांचे अनंत भाग केल्याने तो प्रत्येक कण शून्य समान होतो. अनंत महाशून्यांच्या संयोगाचे फळ म्हणजेच चराचर सृष्टी. सृष्टीत जे पदार्थ तयार होतात त्याच्या विरुद्ध गुणांचे सुद्धा पदार्थ तयार होतात. ते दोन्ही एकत्र आल्यास विरुद्ध पदार्थाचा नाश होतो. पदार्थ आपले गुण बदलत असतात. पूजेसाठी सगुण रूप मूर्तीची प्राण प्रतिष्ठा केली असता ती मूर्ती चैतन्यवंत होऊन भक्तांची मनोकामना पूर्ण करण्यास समर्थ होते. सर्व मंत्र कुंडलिनीत सामावतात. त्यात गायत्री मंत्रही आहे. गायत्री मंत्रात 3 चरण आहेत असा सर्वांचा समज आहे. पण गायत्री मंत्रात 4थे चरण परो रजसी सावधोम असा आहे. चतुष्पाद गायत्री निर्गुण ब्रह्म सूचित करते. कुंडलिनी शक्तीच्या 24 तत्वाने या जगाची उत्पत्ती होते. गायत्री मंत्रामध्येही 24 अक्षरे आहेत. 24 संख्येला गोकुळ म्हणतात. गो म्हणजे 2, कुल म्हणजे 4. ब्रह्मस्वरूपाबद्दल 9 संख्येने सूचित केले आहे. 8 म्हणजे महामाया. श्रीपाद श्रीवल्लभ विशिष्ट लोकांजवळ 2 चौपाती देवलक्ष्मी असं म्हणत असत. 2 चपाती देवलक्ष्मी याचा तो पवित्र अपभ्रंश आहे. पण त्यातून त्यांना 2, 4, 9, 8 या आकड्यांची त्या जीवांना आठवण करून द्यायची असे गोकुळातील परब्रह्म पराशक्ती श्रीपादांच्या रूपात आहे. श्रीकृष्ण परमात्माच श्रीवल्लभ आहेत हे तू जाण. गायत्री मंत्र स्वरूप या त्यांच्या निर्गुण पादुका आहेत हे तू ओळख. बेटा शंकरा, स्थूल मानवी शरीरात 12 प्रकारचे भेद असतात. हे स्थूल शरीर स्थूल सूर्याच्या प्रकाशाने प्रभावित होत असते. एकमेकांच्या सूक्ष्म स्पंदनाने होणारी क्रियायोग साधना या शरीराला मिळत असते. 12 भेदांचे हे शरीर 12 आदित्यांच्या प्रभावाने होते. पण श्रीपाद श्रीवल्लभ 12 आदित्यांच्या अतीत असल्यामुळेच त्यांचे दिव्य स्थूल शरीर चित्र विचित्र दिव्य स्पंदनात असते. मानवी शरीराने पिठिकापुरम मध्ये अवतार घेण्यापूर्वी श्रीपाद वल्लभ या प्रदेशात येऊन गेले. त्याला 108 वर्षे झाली. माझ्यावर त्यांनी अनुग्रह केला. सध्या ते ज्या स्वरूपात कुरोपूरला आहेत त्याच स्वरूपात ते इथे आले होते. त्यांची दिव्य लीला अगाध आहे. श्रीपाद इथे होते त्याच वेळी हिमालयातील बद्री क्षेत्रातील बद्रीनाथाची महायोगी ब्रह्मकमळाने पूजा करत असत. तिथले एक ब्रह्मकमळ श्री वल्लभांच्या श्रीचरणी पडलेले मी स्वतः बघितले, जे देशकालातीत आहे. श्री पळणीस्वामींचे हे दिव्य बोल ऐकून मला खूप आनंद झाला व मी या अनिर्वचनीय अनुभूतीचा आस्वाद घेतला. मी त्यांना विचारले, स्वामी, ब्रह्मकमळ कसे असते व कुठे असते? त्याने पूजा केली तर दत्तप्रभू प्रसन्न होतात असे तुमच्या बोलण्यावरून जाणवले. तेव्हा कृपा करून याचा खुलासा करावा. ब्रह्मकमळ स्वरूप. श्री पळणीस्वामी कृपा दृष्टीने माझ्याकडे बघत सांगू लागले, श्री महाविष्णूंनी ब्रह्मकमळानेच सदाशिवाची पूजा केली होती. श्री विष्णूंचे नाभी कमळ म्हणजेच ब्रह्मकमळ. या कमळाने दत्तप्रभूंची पूजा केली तर भक्ताला ऐहिक व पारलौकिक ऐश्वर्य सिद्धी प्राप्त होते. दिव्य लोकातील ब्रह्मकमळाचे प्रतिरूप हिमालयात दिसते. हे ब्रह्मकमळ वर्षातून एकदाच उगवते, तेही मध्यरात्रीच्या सुमारास व सकाळपर्यंत म्लान होते. हे कमळ उमलताना त्यातून निघणाऱ्या मंद मधुर सुगंधाने सारा परिसर दरवळून जातो. हिमालयातील योगी साधक याच्या अद्भुत दर्शनासाठी वाट बघत असतात. शरद ऋतूपासून ते वसंत ऋतूपर्यंत हे बर्फात दबलेले असते. चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून हे बर्फातून बाहेर पडते. ग्रीष्म ऋतूत त्याची वाढ होते. अमरनाथच्या अमरेश्वर हिमलिंग दर्शनापर्यंत म्हणजे श्रावण पौर्णिमेपर्यंत याचा पूर्ण विकास होतो. भाद्रपदात ही कमळे फुलू लागतात.
निसर्गाची ही अद्भुत लीला अजूनही चालली आहे. ब्रह्मकमळाच्या दर्शनाने समस्त पाप नाहीसे होते, संकटे टळतात. त्याच्या दर्शनाने साधक योगी उन्नत स्थितीला पोहोचतात. ईश्वर कृपेने भाग्यवंतांना ह्या दर्शनाचा लाभ होतो. बेटा शंकरा, मी 10 दिवसांची दीक्षा घेऊन योग समाधीत राहू इच्छितो. तेव्हा दर्शनासाठी कोणी आले तर माझी समाधी भंग करू नकोस, त्यांना दर्शन घेऊन जाऊ दे. सर्पदंशाने मृत झालेल्याला मात्र कुणी घेऊन आलं तर त्यांना सांग, स्वामी योग समाधीत आहेत, त्यांची अशी आज्ञा आहे की शास्त्राप्रमाणे ते शव नदीच्या प्रवाहात सोडून द्या किंवा जमिनीत पुरा. श्री पळणीस्वामी आसनावर बसून समाधिस्थ झाले. माधव येणाऱ्या भक्तांना त्यांचे दर्शन पाठवून त्यांचे दर्शन घडवून पाठवत होता. काही भक्त आमच्यासाठी भोजन आणत. एक दिवस माधव स्वयंपाक करण्यासाठी नारळाची पाने आणायला गेला. नारळाची पाने उचलत असताना त्याला साप चावला. दोघे तिघे जण त्याला घेऊन आले. स्वामींची आज्ञा अनुलंघनीय असल्यामुळे आम्ही त्याला खड्डा खणून पुरले. मी खूप रडलो. माधवचे निष्कपट मन, निर्मळ भक्ती, त्याची श्रीपादांची अनन्य निष्ठा आठवून मला खूप वाईट वाटले. त्यानंतर 1-2 दिवसातच कुणीतरी सर्पदंशाने मेलेल्या 18 वर्षाच्या युवकाला घेऊन आले. त्यालाही जवळपासच खड्डा खणून पुरले. रोज तिघे चौघे दर्शनासाठी येत, शांतपणे दर्शन घेऊन जात. असे 10 दिवस संपले. 11व्या दिवशी पळणीस्वामी समाधीतून जागृत झाले. ब्राह्म मुहूर्तावर त्यांनी हाक दिली, माधवा. मी ओक्सा बोक्षी रडत त्यांना सर्व हकीकत सांगितली. माझे सांत्वन करीत स्वामींनी माझ्याकडे योग दृष्टीने पाहिले. त्यामुळे माझ्या मेरुदंडात काहीतरी सळसळले, पण मला ते सहन होईना. स्वामींकडे बघतच मी शांत झालो. स्वामी म्हणाले, बेटा शंकरा, माधवाला या स्थूल देहाने श्री वल्लभांची दर्शन प्राप्ती झाली नसती तरी तो सूक्ष्म रूपाने कुरवपुरात श्रीपादांच्या सान्निध्यातच होता. त्याची इच्छा पूर्ण झाली आहे. माधवाला पुन्हा जिवंत करण्याची जबाबदारी श्रीपादांनी माझ्यावर सोपवली आहे. आपण ते काम आधी उरकू. सर्व विचार क्षणभरात नाहीसे झाले. माधव पुनर्जीवित होणार हे ऐकून मला फार आनंद झाला. माधवाला पुरलेल्या खड्ड्याजवळ स्वामी आम्हाला घेऊन गेले. माझ्या सोबतीला आणखी दोघे होते. आम्ही गाडलेले शव बाहेर काढले. नंतर माधवाला जिथे सर्पदंश झाला होता त्या झाडाजवळ स्वामी आम्हाला घेऊन गेले व म्हणाले, मी सांगतो तसे म्हणा. माधवाला दंश केलेल्या नागराजा श्रीपादांच्या आज्ञेनुसार तू पळणीस्वामींच्या सानिध्यात ये. आम्ही हे वाक्य उच्चारत होतो. श्री पळणीस्वामींनी आपल्या कौपिनातून 4 कवड्या काढल्या व त्या शवाच्या 4 दिशांना ठेवल्या. थोड्या वेळाने त्या कवड्या जागच्या जागी उडू लागल्या व नंतर मोठा ध्वनी करीत 4 दिशांना नाहीशा झाल्या. थोड्या वेळातच फुसफुस करीत नागराज येताना दिसला. तो फक्त विकलांग स्थितीत होता. त्या 4 कवड्या त्याच्या फणीवर सुया टोचाव्यात तशाच चिपकल्या होत्या. पळणीस्वामींनी त्या नागाला माधवाच्या शरीरातील विष चोखायला सांगितले. दंश केलेल्या जागेतून त्याने ते विष ओढून घेतले. पळणीस्वामींनी श्रीपाद श्रीवल्लभांचे नामस्मरण करीत नागावर मंत्र उदक शिंपडले. तो नाग पळणीस्वामींच्या चरणांना स्पर्श करून 3 प्रदक्षिणा घालून निघून गेला. दत्तभक्तांना जेवण दिल्याचे फळ. श्री पळणीस्वामी सांगू लागले, हा नाग मागच्या जन्मी एक स्त्री होता. तिने एकदा एका दत्तभक्ताला जेवायला दिले. दत्त चटकन प्रसन्न होणारे. ती स्त्री मरण पावल्यावर यमधर्मराजा तिला म्हणाले, तू दत्तभक्ताला जेवण दिल्यामुळे श्रीपादांच्या आज्ञेने तुझ्या पुण्यात वाढ झाली आहे व पाप कमी आहे.
तेव्हा तू प्रथम पाप भोगणार की पुण्य? ती म्हणाली, पाप कमी आहे, ते मी आधी भोगेन. त्यामुळे ती नाग म्हणून जन्माला आली. पापी वृत्तीमुळे ती दिसेल त्याला दंश करू लागली. त्यामुळे तिचे पाप वाढू लागले. बेटा, सापही 4 स्वभावांचे असतात. पहिले, कुणालाही इजा न करता वायू भक्षण करून योग्यासारखे जगणारे. दुसरे, सावली पाहताच दंश मारणारे. तिसरे, माणसांना भिवून लपून जाणारे. चौथे, दिसेल त्याला दंश करणारे. कुणी काही केले नाही तरी मागच्या जन्माच्या पुण्याईमुळे तिने माधवाला दंश केला. श्रीपादांच्या कृपेने ती वृद्धा आता या नागजन्मातून मुक्त होऊन उन्नत अवस्थेला जाईल. नागदोषामुळे संतान नष्ट होते असे म्हणतात. योग्य व्यक्तीला अन्नदान दिल्याचे फळ. श्री दत्त अल्पसंतोषी आहेत. त्यांच्या नावाने कुणालाही अन्नदान देऊ शकतो. पण अन्नदान घेणारा योग्य असेल तर दात्याला विशेष फळ मिळते. अन्नदात्याचे शरीर, मन, बुद्धी, चित्त, अहंकार मंगलप्रद स्पंदनाने भरून जाते व त्याच्यावर लक्ष्मीची कृपा होते. ही समस्त सृष्टी अशा सूक्ष्म स्पंदनांनी व सूक्ष्म नियमांनी चालत असते. श्रीपाद महिमा. श्री पळणीस्वामी पुढे सांगू लागले, श्री वल्लभांचे नामस्मरण लक्ष्मीप्रद असते. श्रीपादांच्या कृपेचे वर्णन अवर्णनीय आहे. त्यांच्या कृपेमुळेच 10 दिवस आधी जमिनीत गाडलेला माधव जिवंत होऊन जसाच्या तसा मिळाला होता. त्यांच्या त्या दिव्य लीलेचे काय वर्णन करावे. माधवाच्या शरीरात चैतन्य खेळू लागले. त्याला तहान लागली. त्याला प्यायला पळणीस्वामींनी 100 वर्षांपूर्वीचे तूप दिले. माधव तूप घेईना, पण स्वामींनी प्रेमळपणे त्याला समजावून सांगितले, प्रथम तूप घेतलेस तरच पाणी मिळेल. त्याप्रमाणे प्रथम त्याला तूप दिले, नंतर फळांचा रस दिला व मग प्यायला पाणी दिले. नागलोक वर्णन. माधव पुनर्जीवित झाल्यामुळे आम्हाला खूपच आनंद झाला. माधव सांगू लागला, मी सूक्ष्म शरीराने कुरवपूरला पोहोचलो. श्रीपाद श्रीवल्लभ अजानुबाहू असून त्यांचे नेत्र विशाल आहेत. त्यांच्या नेत्रातून अविरतपणे करुणा, दया, प्रेम वाहत असते. श्रीपादांशिवाय मी इतर लोकांना दिसत नव्हतो. श्रीपादांनी कुरवपूर या द्वीपाच्या मध्यभागी जाण्याची आज्ञा केली. श्रीपादांचे नामस्मरण करीत मी त्या मध्यभागातून खोल विवरात शिरलो. तो पाताळ लोक होता. तेथे इच्छेप्रमाणे रूप धारण करणारे नाग होते. तेथे अनेक फण्यांचे सर्प पाहिले. फण्यांवर असलेला मणी प्रकाशानेच तो प्रदेश उजळून निघाला होता. काही नाग मात्र योग मुद्रा धारण करून मौन होते. आश्चर्य म्हणजे हजारो फण्यांच्या मोठ्या नागावर श्रीपाद श्रीवल्लभ महाविष्णूसारखे पहुडले होते व काही सर्प वेदगान करीत होते व श्रीपाद प्रभू ते ऐकत होते. नंतर तेथील एक नाग मला सांगू लागला, श्री दत्तात्रेय महामहिमा. श्री दत्तप्रभू पूर्व युगात नेपाळ देशातील अनुसया पर्वतावर अत्री अनुसयेच्या पोटी अवतरले. त्यांनी अवतार न संपवता ते सूक्ष्म रूपाने निलगिरी, श्रीशैल, शबरगिरी व सह्याद्री या पर्वतावर संचार करीत असत. दिशांचे व अंबरांचे वस्त्र घालणारे म्हणून ते दिगंबर या नावाने प्रख्यात झाले. सह्याद्रीवर ते योगमग्न असतात. गोरक्षनाथांना त्यांनी क्रियायोगाची दीक्षा दिली. ज्ञानेश्वरांना खेचरी मुद्रेत निराकाराचा साक्षात्कार घडवला. ते देशकालातीत आहेत. श्री प्रभूंच्या सानिध्यात आम्हाला भूत भविष्य वर्तमान वेगळे जाणवत नाही. ते नित्य वर्तमानच आहेत असे वाटते. अनघा समवेत दत्तात्रेय दर्शन. नंतर दुसरा नाग सांगू लागला, बेटा माधवा, आम्हाला ऋषीश्वर कालनाग म्हणतात. श्री दत्तांनी हजारो वर्षे संचार करून अंतर्धान व्हायचे ठरवले. अनेक वर्षे ते जलसमाधीत राहिले. त्यानंतर काही काळाने ते बाहेर आले. आम्ही तिथेच काठावर त्यांची वाट बघत बसलो होतो.
ते पाण्यातून बाहेर आले तेव्हा त्यांच्या हातात एक मधुपात्र व मांडीवर 16 वर्षांची युवती होती. मधुपान मत्त व स्त्री लोलुप ते आमच्या देवाचे रूप पाहून आम्ही संभ्रमित झालो व तिथून परतलो. तेही अदृश्य झाले. ते अदृश्य झाल्यावर आमच्या डोक्यात प्रकाश पडला. त्यांच्या हातातले मधुपात्र म्हणजे योगानंद रूपी अमृत होते व ती युवती म्हणजे त्रिशक्ती रूपिणी अनघा लक्ष्मी देवी होती. पुन्हा त्यांनी भूमीवर अवतरावे म्हणून आम्ही घोर तपस्या केली. तेव्हा ते श्री पीठिकापुरम येथे श्रीपाद श्रीवल्लभ म्हणून अवतरले. कुरवपूर वर्णन. श्रीपाद श्रीवल्लभ जेथे पाण्यात अदृश्य झाले ते परम पवित्र स्थान म्हणजे कुरवपूर होय. ते जलसमाधीत होते तर आम्ही योग समाधीत होतो. तसेच कौरव पांडवांचा मूळ पुरुष जो कुरु राजा त्याला जेथे ज्ञानोपदेश दिला तेच हे कुरवपूर. बेटा माधवा, कुरवपूरचे वर्णन महाशेषालाही करता येणार नाही. माधव सांगू लागला, मी श्रीपाद श्रीवल्लभांच्या श्रीचरणांना स्पर्श करून नमस्कार केला. श्रीपाद वात्सल्यपूर्ण दृष्टीने माझ्याकडे बघत म्हणाले, वत्सा, माझ्या या भव्य दिव्य रूपाचे दर्शन होणे मोठा अलभ्य लाभ आहे. तुझ्याशी बोलणारा तो पहिला महासर्प पुढील शताब्दीत ज्योतिरामलिंग स्वरूपात अवतरून ज्योतिरूपातच अंतर्धान पावणार. दुसरा महासर्प सदाशिव ब्रह्मेंद्र नावाने येत्या शतकात अवतार घेऊन अनेक लीला करतील. मला पीठिकापूर अत्यंत प्रिय आहे. माझ्या पादुका पीठिकापूरमध्ये मी जन्मलेल्या माझ्या आजोबांच्या घरीच प्रतिष्ठित होतील. माझे जन्म कर्म दिव्य रहस्यमय व गोपनीय आहे. आता तू श्री पीठिकापूरला जा व तिथे पादुका प्रतिष्ठित होतील त्या जागेतून पाताळात जा व तिथल्या तपोनिष्ठ कालनागांची भेटून ये. श्री पळणीस्वामी मंद हास्य करीत म्हणाले, बेटा माधवा, पीठिकापूरमधील कालनागांबद्दलची माहिती नंतर सांग. आत्ता आपण स्नान करून ध्यानाला बसावे अशी श्रीपाद श्रीवल्लभांची आज्ञा आहे. श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो. अध्याय 3 संपूर्ण.